माझ्या काही मित्रांना जास्त पर्सेंटेज आले तर थोडे खराब वाटत आहे यार. असं वाटते आपण मागे मागे पडलो. नाही नाही, असं काही नाही. मला 94 पर्सेंटेज आहे, बट माझ्या एका मित्राला 96 आहे आणि एकाला 98 आहे. कम्पॅरिझन केले की खरा नाही नाही, कम्पॅरिझन कसं काय करायचं? कम्पॅरिझन करायचंच नाही ना कोणासोबत. कोणाला किती पडले, कोण आपल्यापेक्षा कमी कमी पडले, कोणाला जास्त पडले, हे कम्पॅरिझन करायचंच नाही ना. मग कम्पॅरिझन काय करता? आपण आपलं बा, आपल्याला किती पडले ना आपण कसं पुढे इम्प्रूव्ह करू शकतो. थँक्स भावा, आता थोडं चांगलं वाटत आहे. मग काही तूच होता ना तो कम्पॅरिझन. हा, कम्पॅरिझन करायचंच नाही ना, आपण आपल्यावर लक्ष द्यायचं. पण आजूबाजूचे लोक म्हणत खरं, याला तर इतके पडले, त्याला तर तितके पडले. अरे कोणाला सिरियस घ्यायचंच नाही. तुले जो म्हणत असेल, तुले जो चिडवायची कोशिश करत नाही, खरे याला तर इतके पडले, हा तुझ्यापेक्षा कमी आहे, हा जास्त आहे. बिलकुल सिरियस नाही घ्यायचं. एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. कारण तो कुठला कलेक्टर असते, तो थोडी ना कोणता कलेक्टर असते आपल्याला म्हणून राहिला तो. जा रे म्हणा घरी, तू तळा पाय. आता तुझा सारखे 100 मधून एक असते हेल्प करणारे. अरे उज्ज्वल भाऊ, धन्यवाद धन्यवाद. ड्रॉप नको घेऊ. कोण कोण घेत आहे, आणि जे बी ड्रॉप घेत असतात की नाही, बिनधास्त अभ्यास करा, काही टेन्शन नको घेऊ. मला खूप कमी पर्सेंटेज आहे कारण मी अभ्यासच केलो नाही. एम एस टी सी टीचा PYQ आणि कॉन्सेप्ट बिल्ड म्हणून मी ड्रॉप घेत आहे. अरे भाऊ, काही विषय नाही, अभ्यास केला नाही ना, मागच्या गोष्टीचं रिग्रेट ठेवू नको. जर तू ड्रॉप घेऊन आला तर MST CT साठी, मागच्या 11वी 12वीत अभ्यास नाही केला का, अभ्यास करायला पाहिजे होता, या गोष्टीचं रिग्रेट ठेवशील तर अजून तू हे टाइम खराब करशील बरं. म्हणून रिग्रेट बिलकुल बी ठेवू नको आणि अभ्यासावर लक्ष दे. आणि कारण रिग्रेट जर तू करत बसशील तर अजून टाइम खराब करशील.